आणि वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाशी संबंधित असलेल्या पुरुष मंडळींची काळी कुंडली आता समोर आली आहे। शशांक हगवणे असो किंवा सुशील, सोबतच या दोघांची मित्रमंडळी, हे सगळेच जण आपल्या घरातल्या स्त्रियांचा छळ करण्यात आघाडीवरती होते। त्यामुळे वैष्णवी सोबतच ज्यांच्यावरती अत्याचार झालेत त्यांना न्याय मिळावा अशी मागणी आता जोर धरते आहे। शशांक हगवणे, सुशील हगवणे, निलेश चव्हाण, सुयश चौंधे आणि संकेत चौंधे हे पाचही जण वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित आहेत। यासोबतच या पाच नराधमांमधला समान धागा म्हणजे या सगळ्यांवर आपल्या बायकोचा किंवा वहिनीचा छळ केल्याचा आरोप आहे। हे नराधम घरातल्या बायकांवर दादागिरी करायचे आणि पुरुषार्थ गाजवायचे। या पाच जणांचे कारनामे ऐकाल तर हैराण व्हाल। या यादीतला पहिला हैवान म्हणजे शशांक हगवणे। आपल्या सोन्यासारख्या बायकोला वैष्णवीला शशांकनं पैशांच्या हव्यासापोटी हाल हाल करून मारलं। हुंड्यामध्ये फॉर्च्युनर गाडी, 51 तोळे सोनं, चांदीची भांडी आणि इतर अनेक गोष्टी घेऊन सुद्धा आपल्या घरातल्यांच्या पाशवी मागण्या पूर्ण करण्यासाठी शशांक हैवान बनला आणि बायकोचा जीवच घेतला। हैवान क्रमांक 2, सुशील हगवणे। शशांकचा भाऊ असलेला सुशील सुद्धा वैष्णवीच्या छळात सहभागी होता। सुशील सध्या वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी अटकेत आहे। इतकंच काय तर सुशीलची बायको मयुरी सुद्धा हगवणेंच्या घरातल्या छळाला कंटाळून घर सोडून गेली। सुशील आपल्या घरच्यांच्या जाचातनं आपल्या स्वतःच्या बायकोला सुद्धा वाचवू शकला नाही। त्यामुळे आपापल्या बायकांचा छळ करण्यात हगवणेंचे दोनही कार्टे नंबर 1 होते। किरकोळ वादावरून म्हणजे दीर नणंद आणि सासरे येऊन मारायचे। याच्या आधी मी दोनदा म्हणजे याच्या आधी तर मिटवलंय माझ्या घरच्यांनी सुद्धा बसून। तर त्याच्यानंतर पण मी म्हणजे कंप्लेंट दिलेली आहे। पण ते एनसी देऊन नॉर्मल गोष्टी म्हणजे दोघांमध्ये संवाद साधून की घरातली भांडणं आहेत, मिटतील असं पण पोलिसांचं म्हणणं होतं, म्हणून ते दोघांनाही बसवायचे, बोलायचे, सांगायचे। मग असं करत करत त्यांनी ते जास्त फायदा केले की आमचा दबाव आहे, आमचं सगळं ऐकतात वगैरे। हैवान क्रमांक 3, निलेश चव्हाण। हगवणे फॅमिलीची तुरुंगात रवानगी झाल्यावर वैष्णवीचं बाळ हडपणारा हाच तो निलेश चव्हाण। या निलेश चव्हाणचा इतिहास सुद्धा पत्नीच्या छळाचा आहे। हा निलेश स्पाय कॅमेरानं आपल्याच बायकोचे अश्लील व्हिडिओ शूट करायचा। पत्नीला धमकावणं, मारहाण करणं, मानसिक छळ करणं अशा विकृत मानसिकतेचा हा निलेश आहे। या सगळ्या छळाचा कडेलोट झाल्यामुळे निलेशच्या पत्नीनं त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार देत थेट आपलं माहेर गाठलं। तर हैवान क्रमांक 4 आणि 5 म्हणजे चोंधे ब्रदर्स। राजेंद्र हगवणेला फरार होण्यासाठी आपली आलिशान वाहनं पुरवणारे सुयश आणि संकेत चोंधे सुद्धा धुतल्या तांदळाचे नाहीत। त्यांनीही आपापल्या बायकांना छळल्याचं आता उघडकीस आलंय। यातल्या संकेत चौंधेची 2 लग्न झाली होती, तर सुयश चोंधेच्या विरोधात पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद आहे। सुयश चोंधेची पत्नी धनश्रीनं मीडिया समोर येत या चोंधेंच्या काळ्या कृत्याचा पाढाच वाचलाय। ते मारहाण तर व्हायचीच कंटिन्युअसली। सासऱ्यांचं शिवीगाळ, दिराचं वेगळं, नवऱ्याचं वेगळं, प्रत्येकाचं वेगळं वेगळं होतं। मारहाण ही चालूच होती। 7 वर्ष झाली या गोष्टीला। मी त्याच्यानंतर मीटिंग्स पण केल्या होत्या, पण त्यातनं काहीच निष्पन्न झालं नाही। आणि इतकंच नाही तर सुयशनं धनश्रीला तुझीही अवस्था वैष्णवीसारखी करेन अशी थेट धमकी दिलेली। 19 मेला मला रात्री 11:41 मला कॉल केला होता। तर ते वैष्णवीसारखी तुझी पण तरा करेल, तुला पण फाशी घ्यायला मजबूर करेन, हे ते वारंवार बोललेत। पैसे घेऊन ये नाहीतर तिथंच राहा, हे पण ते बोललेत। त्यामुळे सध्या वैष्णवीच्या घरचे पुरुष असोत किंवा हगवणेंना मदत करणारे, या सगळ्यांची ओळख बायकोला छळणारे सैतान अशीच आहे। शशांक, सुशील, निलेश, सुयश आणि संकेत हे एकाच सर्कलचा भाग होते। या सगळ्यांमुळे बायकोला छळणारं एक रॅकेटच जगासमोर आलंय। त्यामुळे वैष्णवी सोबतच इतरही पीडित मुलींना न्याय मिळावा अशी भावना व्यक्त होतीये। ब्युरो रिपोर्ट,
न्यूज 18 लोकमत.